भारतीय संविधानाचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त ठाण्यात भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली। मध्यरात्री 12 वाजता कोटनाका आणि ठाणे स्टेशन परिसरात राजे भोसले, फुले शाहू आंबेडकर प्रतिष्ठान आणि कर्मवीर सुनील खांबे यांच्या हस्ते बाबासाहेबांच्या पूर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं। ठाणे स्टेशन परिसरातही अनुर्षा खांबे बमरेना यांच्या माध्यमातून 12 वाजता बाबासाहेबांना अभिवादन करण्यात आलं। यावेळेला मोठ्या संख्येनं उपस्थित अनुयायांच्या उपस्थितीमुळे संपूर्ण वातावरण भावपूर्ण झालं। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन कार्यावर आधारित गाणी सादर करण्यात आली। कार्यक्रमाला कर्मवीर सुनील खांबे, अनुर्षा खांबे बमरेना, संदीप खांबे, समृद्धी खांबे तसंच इतर अनुयायी उपस्थित होते। गेली 20 वर्ष कर्मवीर सुनील खांबे यांच्या पुढाकारानं आंबेडकर जयंती, महापरिनिर्वाण दिन आणि संविधान दिन सातत्यानं आयोजित केले जात आहेत। यंदाही महापरिनिर्वाण दिनानिमित्त अनुयायी मोठ्या संख्येनं उपस्थित होते। हा जो दिवस आहे हा ॲक्च्युअली दुःखाचा दिवस आहे, परंतु आम्ही सगळे बाबासाहेबांना स्मरण करून बाबासाहेबांनी आम्हाला जे आंदोलन दिलेलं आहे त्या आंदोलन आम्ही तीव्र करण्याच्या दृष्टीने हा कार्यक्रम करतो। आता इथे राजकीय एकंदरीत जी परिस्थिती पाहिली, मग सर्व पक्षीय म्हणा जी घोडेबाजार चालू होतात, आता मध्ये तुम्ही अनुभवलं असेल 50 खोके सर्व ओके, म्हणजे पैशाचा बाजार एवढा जोरात चालू आहे। तर आम्हाला एक विशेष बाबासाहेबांच्या आंदोलनाची एक विशेष चळवळ आम्हाला दिल्यामुळे आम्ही या देशातील जे चुकीचं चाललेलं थांबवायचं आहे आणि बाबासाहेबांनी सांगितल्याप्रमाणे हा भारत आम्हाला घडवायचा आहे आणि त्या दिशेने आमची सगळ्यांची वाटचाल। तुम्ही इथे तुम्हाला कागदपत्र वेचणारे भेटतील, भाजी विकणारे भेटतील, तळागाळातील लोक भेटतील, परंतु त्यांना तुम्ही आज मला जे प्रश्न विचारता ते प्रश्न त्यांना जरी विचारले तरी ते तुम्हाला बाबासाहेब आंबेडकरांविषयीचा वैचारिक आंदोलन काय हे तुम्हाला चांगल्या पद्धतीने सांगू शकतात। एवढा असा बाबासाहेबांनी विचार या देशाला दिलेला आहे आणि भारत आम्हाला घडवायचा आहे, त्या दृष्टीने आमची वाटचाल चालू आहे। हळूहळू का होईना आज कोटनाका परिसरामध्ये आणि स्टेशन परिसरामध्ये बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करून आम्ही सगळे चैत्यभूमीला जाणार आहोत। आपण आम्हाला विचारात घेतलं, आपण आमची बाईट घेतली, त्याविषयी नम्रता मॅडम आणि तुम्ही सगळे पत्रकार बंधूंचे आभार। असेच आमच्या विचारांना प्रसिद्धी देत चला, कारण भारत आम्हाला घडवायचा। जय भीम, जय भारत, जय संविधान।